ते सांगा आणि कशासाठी आपण ज्यूस घेतलं होतं याबाबत थोडक्यात माहिती द्या. नमस्कार, मी नलिनी देवीदास शिंदे मनसरीतून आहे. अभिजित सर आणि प्रशांत सर यांच्या टीममधून आहे. तर मला माझे पाय सुचत होते, मला पिसोडीचा पण प्रॉब्लेम होता. माझं सर्व टेस्ट झालं होतं, थायरॉइड, बीपी, शुगर सगळ्या टेस्ट केल्या डॉक्टरांनी. सगळे रिपोर्ट नॉर्मल यायचे. आम्हाला समजतच नव्हतं म्हणजे नक्की काय होते, कशामुळे होते. मग आम्हाला प्रशांत सरांनी सांगितलं की आम्हाला माहिती दिली. मग मी माझ्या स्वतःसाठी घेतलं तर माझ्या पायाची पूर्णपणे केली. 1-2 वॉटरमध्ये मला चांगला रिझल्ट आला. त्यानंतर माझ्या मिस्टरांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होता. सासऱ्यांच्या त्याच्या पाठीमागे अशी गाठ होती. तर त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की ऑपरेशन करायचं. तर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही अमृत ज्यूस आणि पॉवर बूस्टर त्यांनी घेतलं. तर त्यांना त्यांची जी गाठ आहे तर त्या गाठीचं पूर्णपणे पाणी झालं आणि त्यांचं ऑपरेशन कळलं. त्याच्यानंतर मी ठरवलं की काम करायचं आणि सर्वांना आरोग्य द्यायचं. त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी माझ्या मुलाच्या नाकामध्ये सारखी त्याला सर्दी व्हायची. त्याच्या नाकाचं असं मांस वाढलं होतं आणि पूर्ण नाकातून असं मांसाचा गोळा आला होता. मला सांगता येतो म्हणजे असं होतं की डॉक्टरांना आम्ही गेलो, डॉक्टरांनी सांगितलं की त्याचं ऑपरेशन करावं लागेल. आता तो 5च वर्षाचा आहे. त्याचं ऑपरेशन नाकाचं म्हणल्यानंतर मला भीती वाटायला लागली. ऑलरेडी त्याचं 1 महिन्याचं असताना त्याचं जठरचं ऑपरेशन झालेलं होतं. पण परत त्याचं जीवनात ऑपरेशन म्हटल्यानंतर कुठल्या पण आईला त्रास होतो. आम्ही आरोग्य सरांना फोन केला, प्रशांत सरांना फोन केला. ते म्हटले घाबरू नका, अमृत ज्यूस द्या त्याला आणि नाका त्याच्या अमृत ज्यूस सोडा. तर आम्ही लगेचच स्टार्ट केलं. घरात होतंच. त्याला 4-5 दिवसातच त्याच्या नाकातली गाठ आहे ना पूर्णपणे बारीक झाली. आम्ही डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांना दाखवलं की गाठ पूर्णपणे बारीक होत चालली होती. डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले. तोडगोड डॉक्टर त्यांनी आम्हाला पुण्यात जायला सांगितलं होतं. ते बोलले की ही आश्चर्यचकित गोष्ट आहे की त्याची गाठ अचानक कशी काय बारीक झाली. मी त्यांना सुद्धा याचा विश्वास पटला नाही. त्याच्यानंतर आम्ही सरांनी सांगितलं त्याला कंटिन्यू तुम्ही चालू करा. तर आम्ही त्याला कंटिन्यू चालू ठेवला. अजून सुद्धा तो अमृत ज्यूस पितो आणि लोकांना तोच सांगतो की अमृत ज्यूस घ्या आणि चहा कॉफी बंद करा. अशा प्रकारे मी घेतलेले आहे आणि मी स्वतः आता रियाजमध्ये जॉईन आहे आणि काम करत आहे. त्याचप्रमाणे मी माझी एक मैत्रिणी मी तिचं पण सांगते माझ्याबरोबर. तर तिला PCODचा प्रॉब्लेम होता आणि तिच्या गर्भाशयाला गाठ होती. तिने भरपूर डॉक्टर केले, सोनोग्राफी केल्या. डॉक्टरांनी तिला पण ऑपरेशन सांगितलं होतं. मग तिला मी सांगितलं की तू घे, त्याला घेऊन तुला रिझल्ट येईल. माझ्या मुलाला एवढा मोठा रिझल्ट आला तर तुला पण येईल. तर तिने घेतलं आणि तिची जी गाठ होती गर्भाशयाला ती पण तिची क्लिअर झाली. आता ती पण 10 लोकांना सांगू शकते. खूप छान मित्रांनो, हे बघा तुम्ही आता लाईव्ह